हाय, पूजा पवार आणि स्वागत आहे तुमचं. मी काय वाचलंय या सेशनमध्ये. तर माझ्याकडे अशी काही सुंदर सुंदर पुस्तकं आहे जी मी या वर्षात वाचलेली आहे. म्हणजे 2026 मध्ये आय शो यू माय विजन बोर्ड, ज्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक पार्ट होता, ज्याच्यामध्ये मी भरपूर पुस्तकं वाचणार आहे असं मी ठरवलं होतं आणि त्यापैकी काही टास्क मी परिपूर्ण पद्धतीने, चांगल्या पद्धतीने पूर्ण देखील केले आहे. तर मी माझ्या आतापर्यंत वाचलेल्या बुक्सची लिस्ट, म्हणजे 2026 मध्ये मी सुरू केलेल्या बुक्सची लिस्ट आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर सगळ्यात पहिलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मृत्युंजय. ह्या मृत्युंजय पुस्तकापासून मी सुरुवात केलेली आहे. आता माझी खूप घाणेरडी सवय की माझं पुस्तक वाचलं तर मी लोकांमध्ये वाटून टाकते. जसे लोक गरिबासारखे माझ्याकडे येतात आणि पूजा मला हे पुस्तक देणं, पूजा मला ते पुस्तक देणं, असं भिकाऱ्यासारखं मागतात. मग मला ते चांगलं वाटत नाही आणि म्हणून मी देऊन टाकते. तर म्हणून मी अशी माझी बरीच पुस्तकं, बरीच चांगली पुस्तकं लोकांमध्ये वाटलेली आहे, जी मी वाचून खाऊन टाकलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर त्यामधलं सगळ्यात पहिलं पुस्तक म्हणजे मृत्युंजय, जे अजूनही ते पुस्तक मला जर 4-5 वेळेस जर वाचायला लावलं तरी सुद्धा मी वाचायला तयार आहे. मी 2दा ते पुस्तक वाचलेलं आहे. मी एकदा 2025 मध्ये सुद्धा ते पुस्तक वाचलं होतं. 2026 ची सुरुवात सुद्धा मी तेच पुस्तक वाचून केलेलं आहे. आय लव्ह दॅट बुक. ज्यांना महाभारतामध्ये इंटरेस्ट आहे, ज्या लोकांना महाभारताच्या गोष्टी आवडतात, कर्ण आवडतो, कर्णाची लाईफ जाणून घ्यायला आवडेल, इदरवाईज कर्ण, दुर्योधन, श्रीकृष्ण यांच्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही महाभारत बघाल तर ते किती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसेल, हे जर ज्याला जाणून घ्यायचं ना, त्यांनी मृत्युंजय नक्की वाचायला हवं. आय जस्ट लव्ह द थॉट ऑफ मृत्युंजय. म्हणजे मला ते पुस्तक असं वाटतं की जर एखादा माणूस जर हताश झालेला आहे, इदरवाईज त्याला असं वाटतं की त्याच्या लाईफमध्ये नथिंग इज वर्थ इट, दॅट पर्सन डेफिनेटली शुड वॉच मृत्युंजय. वॉच मीन्स शुड रीड मृत्युंजय. कारण मृत्युंजय तुम्हाला जगणं शिकवतं आणि आयुष्य किती निरर्थक पद्धतीने, म्हणजे सॉरी, आयुष्यात किती चांगल्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकतात, प्लस आयुष्य तुमच्यासोबत कितीही अनफेअर असलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत कसं लढायचंय, तुमच्या संकटांवरती कशी मात करायची हे जर तुम्हाला शिकायचंय तर यू शुड डेफिनेटली रीड अ मृत्युंजय बाय शिवाजी सावंत. शिवाजी सावंतांनी ते लिहिलेलं खूप सुंदर लिखाण आहे. शुद्ध मराठी वापरलेली आहे, अतिशय सुंदर भाषा, सुंदर शैली आहे. तर ज्यांना लिखाणाची, साहित्याची आवड आहे त्यांनी सुद्धा हे पुस्तक नक्की वाचायला हवं. नक्कीच तुम्हाला फायदेमंद राहील. त्यानंतर इंग्लिश मधलं हे पुस्तक आहे विच इज टू गुड टू बी ट्रू. तर टू गुड टू बी ट्रू विच इज रिटन बाय प्राजक्ता कोहली. हे एक रोमॅन्टिक नॉवेल आहे विच इज लिटरली व्हेरी ब्युटिफुल. नवीन नवीन बुक वाचण्यासाठी आलेल्या मुली ज्यांना रोमॅन्स मध्ये आवडतं, रोमॅन्स थ्रिलर हा त्यांचा जॉनर आहे, दे शुड डेफिनेटली रीड दिस बुक. कारण फारच अशा पोटात बटरफ्लाईज घुमण्यासारख्या याच्यामध्ये स्टोरीज आहे. म्हणजे एक स्टोरी आहे जी कंटिन्यू होते आणि दॅट इज लिटरली व्हेरी प्रिटी. सो हे एक पुस्तक आहे जे मी सजेस्ट करेल ज्यांना रोमॅन्स जॉनर आहे. त्यानंतर मराठी मधलंच माझं वन ऑफ दी फेवरेट पुस्तक आहे हे वलय, वपू काळेंचं. तर तसं तर हे पुस्तक मला माझ्या बर्थडे गिफ्ट म्हणून आलं होतं मागच्या वर्षी, पण मी ते ह्या वर्षी वाचलं आणि याच्यामध्ये बऱ्याच स्टोऱ्या आहेत, वपू काळेंच्या आहेत. आणि खरंच काय लेखक आहे हा माणूस. जर तुम्ही वपू काळेंच्या ह्या स्टोरी जर वाचल्या ना तर ओ माय गॉड, मी 100% सांगते की तुमच्या लिखाणात इदरवाईज तुमच्या डोक्यामध्ये आयुष्यभर त्या स्टोरीज घुमणार आहेत. याच्यामधल्या 2 स्टोरी स्पेशली अशा आहेत की एक म्हणजे सुख विकणे आहे आणि दुसरं म्हणजे हातमोजा. ह्या 2 स्टोरी वन ऑफ माय फेवरेट स्टोरीज आहे. माझं कुठलंही पुस्तक घ्या त्याच्यापैकी मी म्हणजे ह्या 2 स्टोरीज त्याचा उल्लेख मी दरवेळेस करेल जर मला कोणी पुस्तकांबद्दल विचारलं तर. डेफिनेटली यू शुड डेफिनेटली रीड. जर तुम्ही मराठी साहित्याचे फॅन असाल तर तुम्ही नक्कीच वलय बाय वपू काळे नक्की वाचायला हवं. त्यानंतर डेफिनेटली जे मराठी साहित्य ज्यांना वाचायची आवड आहे त्यांच्याकडे ययाती असतेच. तर मागच्या वर्षी मी ययाती परफॉर्म केली होती, तेव्हापासून मला ययाती वाचायची आवड होती. तशी तर मी गिरीश कर्नाडचं ययाती परफॉर्म केलं होतं ऍज अन ऍक्टर म्हणून. तर यानंतर मी वि स खांडेकरांचं ययाती वाचलं आणि त्याच्यात आणि याच्यात बराच फरक आहे. म्हणजे बँगलोरमध्ये जी ययाती आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात जी ययाती आहे त्याच्यामध्ये बराच फरक मला जाणवला. आणि खरं तर ही ययाती सुद्धा खूप सुंदर आहे. याच्यावरती भाषेचं प्रचंड प्रभुत्व आहे आणि भाषेची जी शैली वापरलेली अप्रतिम आहे. खूप सुंदर पद्धतीने शब्दरचना केलेल्या आहेत. अक्षरशः काही अशा सीन्स आहेत ज्याच्यामध्ये मुली किंवा इदरवाईज तुम्ही जर हे पुस्तक वाचताय तर तुमच्या अंगात सुद्धा अशा बटरफ्लाईज किडे उडुडायला लागतील. तर हे पुस्तक सुद्धा मी डेफिनेटली सजेस्ट करेन. आणि त्यानंतर येते वन ऑफ माय ऑल द फेवरेट हिंदी लँग्वेज मधले पुस्तकं. सगळ्यात पहिलं येतं गुन्हा का देवता विच इज टॉप रेटेड फॉर मी. ह्या पुस्तकात जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ब्रेकअप, हार्ट ब्रेक यासारखी कुठलीही फिलिंग जर फील केलेली ना तर यू शुड डेफिनेटली रीड गुन्हा का देवता. हे पुस्तक वाचण्याआधी मी एक व्यक्ती होते, हे पुस्तक वाचन झाल्यानंतर मी एक व्यक्ती होते. जर तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ड्रास्टिक चेंज हवा आहे, इदरवाईज प्रेमाबद्दल तुम्हाला काहीतरी वाचायचं, यू शुड डेफिनेटली रीड गुन्हा का देवता.
तुमची पूर्ण थिंकिंग बदलून जाईल. आणि जर तुम्ही गुणाहो का देवता वाचताय तर त्याच्यानंतर यू शुड डेफिनेटली रीड रेत की मछली. हे दोन्ही पुस्तक सोबतच वाचावेत असं मला वाटतं, कारण धर्मवीर भारतीने गुणाहो का देवता लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर धर्मवीर भारतीची स्टोरी जी आहे ती तुम्हाला रेत की मछलीमध्ये पाहायला भेटेल, कारण हे त्यांच्या वाईफने लिहिलेलं आहे, विच इज नोन ॲज कांता भारती. आणि खूप सुंदर त्यांचंही लिखाण आहे. दोन्ही याच्यात हिंदी अगदीच जुनी हिंदी वापरलेली आहे, शुद्ध हिंदी वापरलेली आहे. तर खरंच तुम्हाला म्हणजे समजायला थोडंफार डिफिकल्ट जाऊ शकतं, बट डेफिनेटली हे खूप सुंदर पुस्तक आहे. हे मी प्रत्येक न्यू कमरला सजेस्ट करेल जे पुस्तकं वाचणं जस्ट बिगिनिंग करताय. जर त्यांनी गुणाहो का देवतापासून सुरुवात केली ना, तुम्हाला नक्कीच पुस्तकांचा चष्का लागायला हरकत नाही. त्यानंतर येतं मुसाफिर कॅफे. आता गुणाहो का देवता आणि मुसाफिर कॅफे इज ऑल सेम, कारण तुम्हाला असं वाटेल की या दोन्हीमध्ये कॅरेक्टरची नावं जे सेम आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की अरे हे सेमच आहे. बट हे कम्प्लिटली डिफरंट एकमेकांपासून. जिथे गुणाहो का देवतामध्ये प्रेम आणि त्याग दाखवलेलं आहे, तिथे इथे प्रेम आणि कम्फर्ट दाखवलेला आहे. तर तुम्ही हे पुस्तक सुद्धा वाचायला पाहिजे. दिस इज वन ऑफ माय फेवरेट बुक आणि मी याच्यावरती आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो मी ऑलरेडी व्हिडिओ युट्यूबला इन्स्टाला अपलोड केलेला आहे. मुसाफिर कॅफेचा एक स्पेशल रिव्ह्यू मी त्याच्यात दिलेला आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर येतं ऑक्टोबर जंक्शन, विच इज रिटन बाय दिव्य प्रकाश दुबे. मुसाफिर कॅफे ऑल्सो रिटन बाय दिव्य प्रकाश दुबे. ओके, तर दिव्य प्रकाश दुबेंचं लिखाण खूप सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. आणि ऑक्टोबर जंक्शन मध्ये जे त्यांचं लिखाण आहे ना ते माझ्या अक्षरशः मनाला भिडलेलं आहे. खूप सुंदर स्टोरी आहे, अनएक्सपेक्टेड स्टोरी आहे आणि प्रेमात पडण्यासारखी स्टोरी आहे. जर तुम्ही ऑक्टोबर जंक्शन वाचायला असाल, तुम्ही जर पहिल्या प्रेमाचा अनुभव घेतला असेल, इदरवाईज तुम्हाला तुमच्या लाईफला कंटाळा असेल, तुमचं एक ड्रीम, पॅशन, लव्ह या सगळ्या गोष्टी एका पुस्तकात जर कुठे मांडलेल्या असतील तर दॅट इज ऑक्टोबर जंक्शन. अँड आय डू बिलीव्ह की मला ते पुस्तक फार जवळचं वाटतं आणि प्रत्येक माणसाला ज्याला त्याच्या आयुष्यात करिअर आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी समतोल राखायला आवडतात त्यांनी नक्की ऑक्टोबर जंक्शन वाचायला हवं. दिव्यप्रकाश दुबेंनी खूप सुंदर लिखाण केलेलं आहे. नॉर्मल लँग्वेज आहे, नॉर्मल हिंदी आहे, समजण्यासारखी हिंदी आहे. त्यानेही तुम्ही तुमचे पुस्तकं वाचण्याची स्टार्टिंग करू शकता. हा, हे एक पुस्तक आहे. तर अशी मी ऑलमोस्ट 7 ते 8 पुस्तकं या वर्षात आतापर्यंत खाल्लेली आहे. आणि त्याचबरोबर अजून एक पुस्तक आहे विच इज इन इंग्लिश, फ्रॅगमेंट्स ऑफ फिलिंग्स. ज्या पुस्तकाचा रिव्ह्यू सुद्धा मी आधी दिलेला आहे. मी त्याच्या समरीवरती एक अख्खी पोएट्री निर्माण केलेली आहे. इफ you had a breakup, eitherwise you want to know what real love looks like, otherwise what is actual love is, तर you should definitely read fragment of feelings, रिटन बाय नमन गोस्वामी. नवीन रायटर आहेत, पहिलं पुस्तक आहे, खूप सुंदर आहे. ही इज अ डॉक्टर अँड ही नो लाईक त्यांनी सायंटिफिकली सगळ्या गोष्टी जस्टिफाय केलेल्या आहेत. इदरवाईज सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रेम आपल्याला बांधत नाही, प्रेम आपल्याला मोकळं सोडतं, हे त्यांनी खूप छान पद्धतीने स्पष्ट पद्धतीने मांडलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तकांची आवड असेल तर यापैकी कुठलंही पुस्तक तुम्ही वाचू शकाल, कारण बिफोर मी ही पुस्तकांपासून फार वेगळी पडले होते. मी आधी खूप पुस्तकं वाचायची, त्याच्यानंतर माझी पुस्तकांची आवड कमी झाली होती. पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला एकेका पुस्तकांनी काही ना काहीतरी शिकवलं आणि प्रत्येक पुस्तकाने पुढचं पुस्तक वाचण्यासाठी अजून एक्साइट केलं. त्यामुळे यू शुड डेफिनेटली रीड, इदरवाईज गिव्ह अ चान्स टू दिस बुक्स. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, कमेंट, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दी चॅनल. आणि याच्यानंतर कुठला व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला करायला आवडेल हेही मला नक्की सांगा, मी नक्की बनवेल. आय विल ट्राय ॲटलिस्ट. So thank you so much for listening all my story time, otherwise all this book session. Thank you so much.